याला या आंदोलनाचं काही नाही, याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचं आहे आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि हे कोणालाच विचारणार नाही. इतका घातकी माणूस ही उभ्या आयुष्यात. बाकीच्या गोरगरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे, ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे. मुद्दाम म्हणून मी 1 मिनिट जास्तीचं बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं ग्रामीण भागातल्या गरजेचं आहे. हा प्युअर वापर करणार आहे, गोरगरिबांना न्याय हा देऊ शकत नाही. याची फक्त चाल आहे. हे आलेला आहे मधून, याला डबलमध्ये जायचं नाही, हे जामीनवर. यामुळे याला सरकारला असले खोटे नाटे आरोप करून माझ्या जीवाला धोका आहे, मै छाती दुखती, मला मारतेनच, मला हाणतेनच, असलेच भाषा बोलतेत. आम्ही सुरुवात तू केली, जातीवादाची भाषा तू केली, समर्थन तू केलं, जातीय तेढ निर्माण होईन असं तू केलं. तू बोलतो तू मंत्रिपदाची गरिमाच राखे ना, त्याला आम्ही काय करावं. म्हणून याला त्या केसेस घ्यायच्यात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ व्हायचं आहे. तुमच्यासुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुळून हे पुढं जाईल. आम्हाला देणं घेणं नाही, ते तुमचं राजकारण आहे, तुम्ही जा. पण ह्यो घातकी माणूस हे विश्वासघातकी माणसाचा ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करू नका. नसता सरकारच्या विरोधात सामान्य मराठ्याचा जास्त रोष वाढायला लागलाय. जे कोणी ठराविक नेते असतील मराठ्यांचे त्यांना आरक्षणाची गरज नसेल, ते मराठ्याकडून बोलत नसतील. हे मराठी टी व्हीवरती रोज बघतायत आपल्या बाजूनं कोणचा नेता बोलतो, कोणचा बोलत नाही, कोण आपला आहे. त्यामुळं गरिबाला लागतंय, त्याचं ऐकू नका, ही सरकारला आमची विनंती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.